नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 24 मार्च 2024 वार रविवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। यशस्वी होईपर्यंत स्वतःची तुलना फक्त कष्टांशी करा, इतरांसोबत नको। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, थर्ड फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार। अमरावती महापालिकेने ये साल मालमत्ता कर यानी प्रॉपर्टी टैक्स को रिवीजन किया है और रिवीजन करते समय भी अभी मैंने फाइनल जो किया है उसको बहुत सारी छूट दी है। ये छूट का फ़ायदा लेके सब नागरिकों ने टैक्स भरना करावा, मैं इतनी विनती करता हूँ। और ये करते समय भी लास्ट ईयर जो मालमत्ता धारक ने टैक्स भरा नहीं है उनको 2% से चक्रवृद्धि ब्याज से उसके ऊपर ब्याज लगा है। अगर वो नागरिक भी ये साल 100% टैक्स भरना करते हैं तो उनको ये 100% 2% का ब्याज माफ करने की मैं अभी यहाँ पे घोषणा करता हूँ। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। मेळघाटात होळीच्या दिवशी 2 अपघात झाले। या अपघातांची मेळघाटावर शोककळा पसरली आहे। घुटी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील 4घांचा जागीच मृत्यू झालाय। आई वडील व 2 मुलं दुचाकीवर जात असताना समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जबरदस्त धडक दिली व दुचाकीवरील 4घांनाही चिरडलं। सकाळी बसचा अपघात झाला, त्यात 2 प्रवाशांचा मृत्यू झाला। आनंदाने होळी साजरी करण्यासाठी हे कुटुंब मुलांसाठी कपडे लत्ते खरेदी करून परतत होते। या अपघाताने सगळ्या आनंदावर विरजण पडलंय। खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी रुग्णालयाला भेट देऊन शोक व्यक्त केला। घुटी येथे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला। या अपघातात एकाच कुटुंबातील 4घांचा जागीच मृत्यू झालाय। आई वडील व 2 मुलं दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या कारने दुचाकीला जबरदस्त धडक दिली। या धडकेने दुचाकीवरील 4घांनाही चिरडलं। अपघातात मृत झालेले महिला व पुरुष धोदरा येथील रहिवासी असून धारणी येथे होळी करता मुलाबाळांना कपडे लत्ते व सणाचा बाजार करून आपल्या गावी परतत असताना हा अपघात झाला। घुटी येथे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या 4चाकी क्रमांक MH29 AR 1456 क्रमांकाच्या गाडीने समोरासमोर दुचाकीला धडक दिली, ज्यात दुचाकी चालक दादू दारसिंबे, त्याची पत्नी व 2 मुलं असा सारा परिवारच मृत्युमुखी पडला। 4चाकी ड्रायव्हर रबांगवरून शिरपूर येथे येत होता। आरोपी 4चाकी चालक अतुल रामलाल कासदेकर, वय वर्ष 28, शिरपूर येथील रहिवासी आहे। या घटनेने एकच हळहळ व्यक्त होते आहे। होळीच्या दिवशी सकाळी बसचा अपघात झाला, त्यात 2 जणांचा मृत्यू झाला। पाठोपाठ दुचाकी व कारचा अपघात झाला। मेळघाटातील एकाच वेळी झालेल्या या अपघातात कुटुंबच गारद झालं। मृतकांचे मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले। तेथे खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा दोघेही पोहोचले। अत्यंत दुःखदायी असं वातावरण तेथील होतं। एकाच दिवशी घडलेल्या या घटनांनी मेळघाटावर शोककळा पसरली। परतवाडा आगारामधून राज्य परिवहन मंडळाची बस धारणीकडे जाताना जवाहर कुंडजवळ अपघात झाला। या दुर्घटनेमध्ये 2 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। विशेष म्हणजे मेळघाटमध्ये धारणीला जाणारी ही बस लहान सहान गावांमधील आदिवासींना सोडत जाते। होळीच्या सणासाठी आपल्या घरी जाण्यास आतुर असलेल्या प्रवाशांना दुर्दैवी घटनेला सामोरं जावं लागलं। प्रवाशांना उपचाराकरिता पोहोचवल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे। सुदैवाने बस दरीत कोसळली नहीं। होली का त्यौहार शुरू है और इस त्यौहार के समय आदिवासी गोरगरीब जो है वो मेलघाट होली मनाने के लिए जाते हैं, लेकिन होली के इस त्यौहार पर एक दुर्दैवी घटना हुई। परतवाड़ा आगार से
धारनी की ओर जाने वाली एसटी महामंडल की बस सेमाडो और घटांग के बीच में जवाहर कुंड भवई के इलाके में पलटी हुई। इस घटना के अंदर प्राथमिक जानकारी अभी आ रही है कि 2 लोग की मौत हो गई है और कई सारे लोग घायल हैं। यह बस जो है परतवाड़ा प्रादेशिक परिवहन महामंडल की बस है, जो मेलघाट के आदिवासियों को लेकर हर गांव छोड़ते हुए जाती है, परंतु अचानक बस चालक का संतुलन बिगड़ा और यह बस घटांग के आगे भवई गांव आता है, जहां पर जवाहर कुंड है। जवाहर कुंड के टर्निंग पर यह बस खाई के पास पलट गई है। इसमें कई सारे यात्री जो है घायल हुए हैं। अब तक के जानकारी नहीं आई कौन कौन घायल है, घायलों में उनके नाम भी अभी तक के नहीं आए हैं। लेकिन घटना स्थल पर तत्काल मेलघाट के विधायक राजकुमार पटेल यहां पहुंचने की जानकारी मिली है। पुलिस बल भी वहां पहुंचा है और स्वास्थ्य की जो टीमें हैं वो भी वहां पर पहुंच रही है। एम्बुलेंस की टीमें भी वहां पर पहुंचना शुरू है और जितने उसके अंदर जख्मी है, घायल है, उन लोगों को अस्पताल पहुंचाने की प्रक्रिया जारी है। मैं कैमरामैन अजय काकडे के साथ नितेश किल्लेदार, सिटी न्यूज परतवाड़ा। परतवाडा आगाराची बस धारणीकडे जात असताना जवाहरकुंड नजीक तिचा अपघात झाला। घटांग नजीक जवाहरकुंड वळणावर गाडी रस्त्यावरून खाली घसरली, ती थेट दरीकडे। सुदैवाने ही बस एका झाडाला अडली। 2 प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आहे। खासदार नवनीत राणा या अपघातस्थळी पोहोचल्या। तेथे जाऊन त्यांनी घटनेचं गांभीर्य जाणलं, प्रवाशांना सांत्वना दिली। इतरत्र काम करणारे हे आदिवासी आपल्या मुलाबाळांना घेऊन घरी जात असताना ही घटना घडली। धारणीकडे जाणाऱ्या बसचा अपघात झाला। जवाहर कुंड नजीक झालेल्या अपघातस्थळी खासदार नवनीत राणा यांनी भेट दिली व पाहणी केली। पोटा पाण्यासाठी आदिवासी आपलं घरदार सोडून अन्य गावांना राहतात। आदिवासींमध्ये होळी सणाला अत्यंत महत्त्व आहे। होळीसाठी घरी जाण्याकरिता आतुर झालेल्या आदिवासी प्रवाशांच्या बसला जवाहर कुंड नजीक भीषण अपघात झाला। वळणावर गाडी रस्ता सोडून दरीकडे घसरली। सुदैवाने एका मोठ्या झाडाला ही बस अडकली म्हणून बरं। 2 प्रवाशांचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाल्याची माहिती आहे। नागरिकांनी आधार देऊन प्रवाशांना बाहेर काढलं। लहान मुलं, महिला, पुरुष या बसमध्ये होते। खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयाला भेट दिली। तेथे उपचार घेत असलेल्या जखमी प्रवाशांची भेट घेतली, त्यांना सांत्वना दिली। ब्रेक फेल झाले, पहिली गाडीची ब्रेक फेल दाखवत होते काय? नाही, पहिले एकदम म्हणजे असं उतार होता आणि जसं उतार होता तो उतारावर मी फिरत दाबले तर पूर्ण खालीच गेलं ते। तर मी जर टर्न मारत होतो तर गाडी पलटी होत होती। 2-3 पलट्या सगळे लोक मिळत होते। अच्छा, मग मला त्यावेळेला काही सुचलं नाही। गाडी सरळ झाडाला लागली, उतरली खाली। नाही तर सगळे लोक जर मी टर्न मारला असतं तर पलटी झाली असते ना गाडी। मग मी टर्न कसा मारू म्हणून मी लोकांचे जीव वाचवले। तू काम किया अच्छा तुला काय मग कधी करणार? आता ताबडतोब कुछ नहीं, अच्छा भगवान ने बचा लिया अपने को। ये पैसेंजर होते क्या? हो मैडम, सगळे पैसेंजर आहे मॅम। हेड इंजुरी मैडम, हेड इंजुरी मैडम। आई इंजुरी? हो। काका कुछ नहीं है, ठीक हो जाता। कहाँ से? परतवाड़ा से। हाँ मैडम, परतवाड़ा से बिरोजा गाँव सर्कल के बिरोजा गाँव। ज्यादातर सिटी सर्कल के लोग हैं। हमको जैसा पता चला बच्चे बाइक से बच्चे थे उसमें बुजुर्ग थे। काका कुछ नहीं होता, आपको इंजेक्शन दिया, सब ठीक होता।
शहरात मुलं पळवण्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत, तेव्हा पालकांनी शक्यतोवर आपल्या पाल्यांना एकटं दुकटं सोडू नये असं आवाहन सिटी न्यूज करत आहे. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा 13 वर्षीय शाळकरी विद्यार्थी राहटगाव टी पॉइंट नजीकच्या ट्युशन क्लासेसला आला होता. क्लासहून सायकलने घराकडे जात असताना हायवेवर अचानक दोघांनी या मुलाचं तोंड दाबलं आणि त्याला दुचाकीवर बसवून एका अज्ञात बंद घरात डांबून ठेवलं. मुलगा हुशार व हिमतीचा होता. त्याने आपली सुटका करून घेतली व आईवडिलांना घडलेला प्रकार सांगितला. या दोघांनीही दुपट्ट्याने आपलं तोंड झाकलेलं होतं. नांदगाव पेठ पोलीस अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत. राहटगाव टी पॉइंटवरून दिवसाढवळ्यात 13 वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं. सुदैवाने मुलगा हुशार असल्याने त्याने आपली सुटका करून घेतली. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारा हा मुलगा सायकलने क्लासला आला होता. क्लासहून घरी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी मुलाचं तोंड दाबून त्याला जबरदस्तीने गाडीवर बसवलं व अज्ञात स्थळी खोलीत डांबून ठेवलं. मुलाने शिताफीने आपली सुटका करून घेतली व घर गाठलं. आई वडिलांना हकीकत सांगितली. या अज्ञात आरोपींनी दुपट्टा बांधून तोंड झाकलं होतं. नांदगाव पेठ पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे होळी साजरी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने होलिका दहन करण्यात आलं. होळीमध्ये शेणापासून तयार केलेल्या चाकोल्या टाकण्यात आल्या. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिकरित्या होळी पेटवून पूजन केलं. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर येथे होळीचं पर्व साजरं करण्यात आलं. पारंपरिक पद्धतीने येथे होळीचा सण साजरा करण्यात आला. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन सामूहिक होळी पेटवून पूजन केलं. अमरावती लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पोलिसांनी आरोपींवर करडी नजर रोखली आहे. अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत. ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सर्व पथक अमरावती ग्रामीण हद्दीत फरार आरोपींच्या शोधात आहेत. यात गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची गुप्त माहिती मिळाली. जळगाव आर्वी धामणगाव रेल्वे येथील मूळचा राहणारा 39 वर्षीय आरोपी धम्मपाल शेषराव साखरे हा योगी अरविंद नगर कामठी नागपूर येथे राहायला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेव्हा मोठ्या शिताफीने पोलिसांनी दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात त्याला दिला आहे. गेल्या 15 वर्षांपासून हा आरोपी फरार होता. अमरावती लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता घोषित होताच अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी अमरावती ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व फरार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिलेत. या आदेशांवरून ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात सर्व पथक अमरावती ग्रामीण हद्दीतील फरार आरोपीच्या शोधात लागले. यात गुन्हे शाखा पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून दत्तापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असलेल्या आरोपीची गुप्त माहिती मिळाली असता जळगाव आर्वी धामणगाव रेल्वे मूळचा राहणारा 39 वर्षीय आरोपी धम्मपाल शेषराव साखरे हा योगी अरविंद नगर कामठी नागपूर येथे राहायला गेल्याची माहिती मिळाली. त्याला मोठ्या शिताफीने पकडून दत्तापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गेल्या 15 वर्षापासून हा आरोपी फरार होता. ही कारवाई गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार, पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर, पोलीस कर्मचारी अमोल देशमुख, चंद्रशेखर खंडारे,
मंगेश लकडे, सचिन मसांगे, संजय प्रधान यांनी केली। गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली। बोलेरो पिकअपमध्ये गोवंश वाहून नेला जात होता, तेव्हा नावेड गावाजवळ नाकाबंदी करून पोलिसांनी फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग केला। वाठोडा शुक्लेश्वर मार्गाने अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा बोलेरो पिकअपला पोलिसांनी अडवलं। MH30 BD 4976 या क्रमांकाच्या वाहनात गाय गोरे असे एकूण 13 जनावरं कोंबून नेत होते, त्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला। 23 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमाराला ही कारवाई करण्यात आली आहे। गुरांची किंमत 1,30,000 रुपये, वाहनाची 5 लाख असा एकूण 6,30,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। चालक घटनास्थळावरून फरार झालाय। गायी व गोवंशाच्या रक्षणाकरिता कायदे बनलेत, तरीही अवैध वाहतूक होतेच। गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली। बोलेरो पिकअपमध्ये गोवंश वाहून नेला जात होता, तेव्हा नावडे गावाजवळ नाकाबंदी करून पोलिसांनी फिल्मी स्टाईलने वाहनाचा पाठलाग केला। वाठोडा शुक्लेश्वर मार्गाने अवैधरित्या गोवंश घेऊन जाणारा बोलेरो पिकअपला पोलिसांनी अडवलं। MH30 BD 4976 या क्रमांकाच्या वाहनात गाय गोरे असे एकूण 13 जनावरे कोंबून नेत होते, त्यामध्ये एका गायीचा मृत्यू झाला। 23 मार्च रोजी सकाळी 8:30 वाजताच्या सुमारास कारवाई करण्यात आली। गुरांची किंमत 1,30,000 रुपये, 5 लाखांचे वाहन असा एकूण 6,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। घटनास्थळावरून वाहन चालक फरार झालाय। भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत की प्रत्येक मतदार महत्त्वाचा आहे। निवडणूक प्रक्रियेत मतदान व्हायला पाहिजे। दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यांना मतदानात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या व सुगम पद्धतीने मतदान करता यावं, याकरता भारतीय निवडणूक आयोगाने PWD अंतर्गत स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत। त्या अनुषंगाने अमरावती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमरावती यांनी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 करता नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे। जया राऊत, राजेंद्र जाधव, PD शिंदे, पवन सावळे, SS गायगोले, भरत राऊत, पंकज मुदगल, नीरज तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। PWD अंतर्गत कर्मचारी व अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला। निवडणूक कार्यात सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 23-24 मार्च रोजी झाला। जिल्ह्यातील 8 मतदारसंघात अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले। PWD अंतर्गत अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले। निवडणूक कार्यात सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 23-24 मार्च 2024 रोजी जिल्ह्यातील 8 मतदारसंघात अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले। या सर्व प्रशिक्षण वर्गामध्ये पर्सन विथ डिसेबल अंतर्गत नोडल अधिकारी जया राऊत, नोडल अधिकारी राजेंद्र जाधव, PD शिंदे, SS गायगोले, पवन साबळे, भरत राऊत, पंकज जी मुगदल व नीरज तिवारी यांनी वेगवेगळ्या टीम तयार करून जिल्ह्यातील अमरावती, बडनेरा, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, मोर्शी, तिवसा व धामणगाव येथे घेण्यात आलेल्या या सर्व प्रशिक्षण वर्गाला भेट देऊन PWD बाबत माहिती दिली व दिव्यांगांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याकरिता निवडणूक आयोगाने दिलेल्या सोयी सुविधा समजावून देऊन कर्मचाऱ्यांना दिव्यांग मतदाराचे मतदान कशा प्रकारे करून घ्यावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। आयोगाचं स्टेटमेंट आहे हर मत हो शामिल, त्याच अनुषंगाने दिव्यांगाचा मतदान मोठ्या संख्येने आपल्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सामील झालं पाहिजे। याकरिता म्हणून त्यांना आपण काही सोयी सुविधा, दिव्यांगाचे प्रकार, दिव्यांगाचे साधारणतः 3 प्रकार आपण 3 किंवा 4 प्रकार आपण सर्वांना ज्ञात आहेत, जसं अस्थिव्यंग, दृष्टिबाधित, मुकबधीर आणि मतिमंद असे 4 प्रकार आतापर्यंत आपण जाणत होता। परंतु दिव्यांगाचे 4 प्रकार नसून एकूण 21 प्रकार आहेत आणि त्या 21 प्रकारामध्ये येणाऱ्या प्रत्येक दिव्यांगांना दिव्यांगांसाठी निर्वाचन आयोगाने जी काही सोय केलेली आहे ती सोय आपल्याला उपलब्ध करून द्यायची आहे। तर त्यामध्ये काही थोडक्यात तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत की प्रत्येक मतदान महत्त्वाचं आहे। निवडणूक प्रक्रियेत प्रत्येक मतदार सहभागी व्हायला पाहिजे। दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, त्यांना मतदानात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या व सुगम पद्धतीने मतदान करता यावे, याकरिता भारतीय निवडणूक आयोगाने PWD अंतर्गत स्वतंत्र नोडल अधिकारी नेमण्याचे निर्देश दिले आहेत।
त्या अनुषंगाने हा प्रशिक्षण देण्यात आलं. निवडणूक कार्यात सहभागी असणाऱ्या अधिकारी कर्मचारी प्रशिक्षणाचा पहिला टप्पा दिनांक 23-24 मार्च रोजी झाला. जिल्ह्यातील 8 मतदारसंघात अधिकारी कर्मचारी यांचे प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसंच सिटी न्यूजचं फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर स्क्रीनवर येतोय. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. नमस्कार.